नमस्कार, मी दिनेश कांजी. आपण बघताय न्यूज टंका. देवेंद्र फडणवीस ही व्यक्ती विरोधकांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी नको होती. ती का नको होती याचा नव्याने उलगडा होतोय नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने. विरोधकांच्या आरोपांच्या चिंधड्या उडवण्याची फडणवीस यांची क्षमता वादात येत आहे. गृहमंत्रीपदाची ताकद त्यांना माहिती आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांमध्ये परकीय हस्तक्षेप कसा होता याचा उलगडा देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी सभागृहामध्ये केला. देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या जनतेसमोर मोजके बिंदू मांडले, मोजके बिंदू उघड केले. परंतु गेल्या काही महिन्यामध्ये झालेल्या घटनांची जेव्हा आपण हे बिंदू जोडतो तेव्हा एक भेसूर भारतविरोधी चित्र निर्माण होतं. भारतद्रोही शक्तींची साखळी जर तोडायची असेल तर प्रचंड ताकदीने घाव घालावे लागतील हे फडणवीस यांना माहिती आहे आणि तसाच इरादा त्यांनी या हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने व्यक्त केलेला आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या आधी बऱ्याच काही घडामोडी घडत होत्या, काही भानगडी बाहेर पडत होत्या. जेव्हा या घडामोडी आणि भानगडींच्या कड्या आपण जोडतो तेव्हा आपल्या मनामध्ये अजिबात किंतु उरत नाही की महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांमध्ये परकीय हस्तक्षेप होता आणि निश्चितपणे होता. चित्र अगदी स्पष्ट होतं. महाराष्ट्रामध्ये बाहेरून फक्त टूलकिट आलेलं नाही आहे, पैसासुद्धा आलेला आहे आणि बाहेरून आलेला हा पैसा पुन्हा एकदा बाहेरसुद्धा पाठवण्यात आलेला आहे. कदाचित अंडरवर्ल्ड माफिया, हवाला एजंट आणि इकोसिस्टमचे अन्य घटक. निवडणुकीच्या आधी दोन प्रकरणं प्रचंड गाजली आणि वाजली. एक बिटकॉईनचं प्रकरण होतं जे निवडणुकीच्या ठीक एक दिवस आधी उघड झालं होतं. दुसरं प्रकरण होतं मालेगावमध्ये झालेल्या 250 कोटींच्या हवाल्याचं. देवेंद्र फडणवीस यांनी या मुद्द्यावर काल सभागृहामध्ये भाष्य केलं. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी हे प्रकरण खणून काढलं होतं. आजवर त्यांनी जे गौप्यस्फोट केलेले आहेत त्याच्यामध्ये हा अत्यंत महत्त्वाचा असा गौप्यस्फोट. सोमय्या हे व्यवसायाने चार्टर्ड अकाउंटंट आहेत आणि आपल्या ज्ञानाचा राजकीय क्षेत्रामध्ये त्यांनी अनेकदा वापर केलेला दिसतो आणि मालेगाव प्रकरण हे त्यातलं सगळ्यात ताजं प्रकरण आहे. गेल्या काही दशकांमध्ये देशविरोधी कारवाया आणि 2 नंबरच्या धंद्यांसाठी देशात काही नियमित पैशाचे चॅनल सुरू झालेले आहेत आणि मालेगाव हा या चॅनलपैकी एक असण्याची शक्यता आहे. निवडणुकीपूर्वी या प्रकरणाचा उलगडा झाला. हे प्रकरण खणायला सुरुवात झाली. या प्रकरणाचा एकूण आवाका लक्षात घेऊन केंद्रीय तपास यंत्रणासुद्धा याच्यामध्ये सहभागी झाल्या. या संपूर्ण घोटाळ्याचा जो पसारा आहे तो 20 राज्यांमध्ये पसरलेला आहे. याच्यामध्ये 251 शेल कंपन्यांचा सहभाग आहे. 1000 कोटींची उलाढाल झालेली आहे आणि या प्रकरणाचं दुबई कनेक्शनसुद्धा आहे. एकूणच गुंता प्रचंड मोठा आहे आणि त्याच्यामध्ये ईडी आणि आयकर विभागाच्या सोबत आता याच्यामध्ये ATSची सुद्धा भर पडलेली आहे. ATSची या प्रकरणामध्ये एंट्री स्पष्ट सांगून जाते की हे प्रकरण फक्त बोट जिहादसाठी आलेल्या हवालाचं प्रकरण नाही आहे. याच्यामध्ये टेररचा अँगल म्हणजे दहशतवादाचा अँगलसुद्धा सामील आहे. मालेगावचं प्रकरण उघड झाल्यापासून सिराज मोहम्मद हे नाव चर्चेत आहे, परंतु हा एकटा नाही आहे. अन्य 6 महत्त्वाची नावं या प्रकरणामध्ये सिराजबरोबर सामील आहेत आणि ही नावं आहेत नगीन अक्रम मोहम्मद, वासिम वली मोहम्मद वेसानिया, शेख शहबाज, जफरबाई नबीवाला, आमिर वधारिया, अब्दुल कादिर भागड आणि या संपूर्ण गँगचा म्होरक्या आहे मेहमूद भागड. देशात झालेल्या 1000 कोटी किंवा हजारो कोटींच्या घोटाळ्याचं केंद्र मालेगाव आहे आणि मोहम्मद भागड या संपूर्ण घोटाळ्याचा मास्टर माइंड आहे. निवडणुकीचा निकाल जाहीर होण्यापूर्वी भागड देशाबाहेर फरार झाला. भागड हा चर्चेतला चेहरा नाही आहे. मोहम्मद भागड म्हटल्यावर तुमच्या डोळ्यासमोर कोणताही चेहरा उभा राहू शकत नाही. देशातल्या अनेक लोकांना या भागडचा चेहरा माहीत असण्याची दूरपर्यंत शक्यता नाही आहे. तो देशातून फरार झाला याची 2 कारणं आहेत. एकतर हा जो तपास सुरू झालेला आहे तो तपास कधीतरी आपल्यापर्यंत येणार हे मोहम्मद भागड याला समजलं होतं आणि या गोष्टीबद्दल त्याच्या मनामध्ये पक्की खात्री होती की आपण जर देशाबाहेर पळालो तर आपल्याला निश्चितपणे कुठे ना कुठेतरी चांगला आश्रय मिळणार आहे. हा जो काही घोटाळा झालेला आहे त्याची 2 केंद्र आहेत. एक केंद्र खुद्द मालेगाव आहे आणि दुसरं केंद्र आहे दुबईमध्ये, जिथून हवाला झालेला आहे. दुबईमध्ये जेव्हा हवाला होतो तेव्हा तो ISIच्या आशीर्वादाशिवाय अजिबात होऊ शकत नाही. हवालाच्या व्यवहारामध्ये 1000 कोटी ही काही फार मोठी रक्कम नाही आहे, परंतु अगदी नगण्य रक्कमसुद्धा नाही आहे. त्यामुळे हा मेहमूद भागड फक्त हवालापुरता मर्यादित असण्याची शक्यता खूप कमी आहे. म्हणजे कदाचित तो ISIच्या संपर्कामध्ये असण्याची शक्यता आहे. तपास यंत्रणा या भागडच्या मागे लागलेल्या आहेत, परंतु भागडपर्यंत पोहोचण्याआधी तपास यंत्रणांना खूप मोठी ताकद लावावी लागणार आहे. ही बाब उघड आहे. मालेगावचं जे काही प्रकरण आत्तापर्यंत तपासामध्ये उघड झालेलं आहे हा संपूर्ण व्यवहार 1000 कोटीचा आहे, परंतु कदाचित तो हजारो कोटींचा असू शकतो कारण या प्रकरणाचा तपास अजून पूर्णपणे संपलेला नाही आहे. दुबईमध्ये भारतातून 600 कोटी पाठवण्यात आले. म्हणजे आधी दुबईतून भारतात पैसे आले आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा भारतातून 600 कोटी दुबईला पाठवण्यात आले. ही जी रक्कम गेली आहे त्याचा ड्रग किंवा दहशतवादाशी काही संबंध आहे का याचा छडा तपास यंत्रणा लावण्याचा प्रयत्न करत आहेत. दुबई हा हवालाचा अड्डा आहे, तसाच दुबई हा ISIच्या कारवायांचा सुद्धा
खूप मोठा अड्डा आहे. भारतातून फरार होण्यापूर्वी माफिया डॉन दाऊद इब्राहिम याने बराच काळ दुबईमध्ये वास्तव्य केलं होतं आणि दुबईमध्ये दाऊदने स्वतःच्या गँगचं एक खूप मोठं जाळं निर्माण केलं होतं. त्याच्यामुळे या प्रकरणामध्ये जे दुबई कनेक्शन आहे त्या कनेक्शनचा छडा लावणं हे तपास यंत्रणाच्या दृष्टीने खूप मोठं आव्हान ठरणार आहे. महाराष्ट्रामध्ये 20 नोव्हेंबर रोजी निवडणुका झाल्या. याच्या ठीक 5 दिवस आधी काठमांडूमध्ये एक अत्यंत गोपनीय बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या बैठकीमध्ये 180 संस्थांचा सहभाग होता. या सगळ्याच्या सगळ्या संस्था अर्बन नक्सल चेहरामोहरा असलेल्या संस्था आहेत. यापैकी अनेक संस्थांचा राहुल गांधी यांच्या भारत जोडो अभियानाशी अगदी घट्ट संबंध आहे. देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती काल विधानसभेमध्ये उघड केली. महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या निवडणुकांच्या 5 दिवस आधी काठमांडूमध्ये बैठक होते. हा निश्चितपणे योगायोग नाही आहे आणि या बैठकीमध्ये काय काय शिजलं याची माहिती आता समोर येऊ लागलेली आहे. महाराष्ट्रामध्ये निवडणुकीनंतर बॅलेटवर निवडणुका घ्या अशा प्रकारचा जो प्रपोगंडा करण्यात येतो आहे त्याची बीजं काठमांडूमध्ये झालेल्या या बैठकीमध्ये पेरण्यात आली होती. मी मगाशी असं म्हटलं की देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये जे काही मुद्दे मांडले ते निव्वळ बिंदू आहेत आणि हे बिंदू आपण जेव्हा जोडतो तेव्हा एक वेगळं चित्र निर्माण होतं. दुबईमध्ये पैशाची देवाणघेवाण झाली त्या देवाणघेवाणीचा संबंध महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुकांशी आहे. काठमांडूमध्ये एक बैठक होते, अर्बन नक्सल्यांची बैठक होते. या बैठकीचा संबंधसुद्धा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांशी असतो. याचा अर्थ कदाचित दुबई आणि काठमांडूचा सुद्धा आपसामध्ये संबंध असण्याची शक्यता आहे. दुबईमध्ये जे 600 कोटी पाठवण्यात आलेले आहेत ते कदाचित या नक्सल संस्थांना मिळाले असण्याची शक्यता आहे आणि या दिशेने सुद्धा तपास यंत्रणा शोध घेत आहेत. निवडणुकीच्या काळामध्ये मालेगावात जो हवाला झाला त्यापैकी 100 कोटी रुपये महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांसाठी खर्च करण्यात आले. हे पैसे नेमके गेले कुठे? कदाचित मुस्लिम मोहल्ल्यांमध्ये वाटण्यासाठी याचा वापर झाला. कदाचित मुस्लिम संस्था ज्या महाविकास आघाडीबरोबर डील करत होत्या त्यांना हा पैसा वाटण्यात आला आणि कदाचित निवडणुकीच्या काळामध्ये जे काही पैशाचं वाटप होतं आणि पैशाचे व्यवहार होतात त्याच्यासाठी सुद्धा याचा वापर झाला असल्याची दाट शक्यता आहे. मालेगावमध्ये निवडणुकीच्या काळामध्ये पैसे आले, निवडणुकीच्या ठीक काही महिने आधी पैसे आले, परंतु त्याच्या आधीपासून मालेगावमध्ये अशा प्रकारचे पैसे येत आहेत. याचा अर्थ मालेगाव हा पैशाच्या नियमित चॅनलपैकी एक असलेला चॅनल आहे. या चॅनलचा नियमितपणे वापर होतो. फक्त निवडणुकीच्या काळामध्ये हा चॅनल निवडणुकीसाठी वापरण्यात आला होता. हे आतापर्यंत जी काही माहिती उघड झाली आहे त्यातून स्पष्ट होत आहे. 2 नंबरच्या आर्थिक प्रकरणाचा जो तपास असतो तो अत्यंत किचकट असतो, गुंतागुंतीचा असतो. अनेकदा तपास खूप पुढे गेलेला असतो परंतु मध्येच एखादी साखळी खंडित होते, पुढचे धागेदोरे मिळत नाहीत आणि मग हा तपास खंडित होतो, तपास बंद करावा लागतो. हे जे काही अर्बन नक्सल प्रकरण आहे, मालेगाव प्रकरण आहे, त्या प्रकरणाचा छडा लावण्याचा निर्धार देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळामध्ये भाषणादरम्यान व्यक्त केलेला आहे. देवेंद्र फडणवीस यांची ही आक्रमकता, हा आवेश महाराष्ट्राने महाविकास आघाडीचं सरकार असताना आणि देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेतेपदी असताना पाहिलेला आहे. तीच आक्रमकता, तोच आवेश मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतरसुद्धा देवेंद्र फडणवीस सुरुवातीपासून दाखवत आहेत. त्याच्यामुळे विरोधकांच्या कॅम्पमध्ये प्रचंड खळबळ माजलेली आहे. या आक्रमकतेतून निश्चितपणे काहीतरी ठोस बाहेर पडेल, या संपूर्ण प्रकरणाची उकल होईल. या आशेसह या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आठवणीने सबस्क्राईब करा न्यूज डंका. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.